राहून असून या प्रभागाचा पूर्णपणे मला अनुभव आहे. प्रभागामध्ये एकी काळ होता, नळलाईन नव्हती, रस्तीकरण नव्हते, स्ट्रीट लाईट नव्हते, उद्यानाचं सौंदर्यीकरण नव्हतं. पण ते कालांतरानं हळूहळू होत गेलं. पण कालांतरानं काही गोष्टी थांबल्या की आताच्या पिढीला, युवकांना पोचल्या कोणाच जवळ. यांनी फक्त विकास दाखवला रस्त्याचा, पाण्याचा, स्ट्रीट लाईटचा आणि उद्यानाचे सुद्धा. उद्यानाचं सौंदर्यीकरण काहीच प्रमाणात झालेलं आहे. पण माझ्याच प्रभागामध्ये गेली अर्धा वार्ड 1900 लेआउटमध्ये येतो, त्याला अजूनपर्यंत आरएलची मान्यता नाही मिळाली आहे. त्या अनुषंगाने तो संपूर्ण वार्ड, अर्धा वार्डचं पाणी वापरत होते. तिकडे उद्यानं नाही आहे, रस्ते नाही आहे, शुअर लाईन नाही आहे. बऱ्याच ठिकाणी खूप सारे प्रश्न आहेत. तिथे गटर लाईन आलेली नाही, गटर लाईन. तर ते पैसा खर्च करू शकत नाही ते पुस्तकं घ्यायला. एक वाचनालय सुद्धा नाही आहे माझ्या प्रभागात. त्यानंतर खेळण्यासाठी जर आपण जागा म्हटलं, खेळण्याची जागा नाही आहे. महिलांसाठी योगासन करण्यासाठी, योगासनासाठी, सकाळी मॉर्निंग वॉक करण्यासाठी, इव्हिनिंगला करण्यासाठी, त्यांच्यासाठी त्यांचं एक स्वतंत्र की महिलांसाठी एक सुरळीत आणि सुसज्ज की जेणेकरून महिलांना तिथं कोणत्याच प्रकारचा त्रास होऊ नये. जे बाहेरचे जे मुलं, व्यसनी मुलं येतात, ते कपल लोक बसतात, प्रकारचे जे बी खेळण्याचे जे असतात, त्यांना स्पर्धामध्ये जाण्याकरिता जे तयारी करतात मुलं, तर त्यांच्यासाठी एक नगरसेवकाचं काम किंवा आमदाराचं काम किंवा येत नाही. कचरा उचलण्याला येत नाही. गटाराचं झाकण फुटलेलं आहे आणि रस्त्यावरच्या खंबाचा लाईट बंद झालेला आहे. बस फक्त जे लोकांना पाहिजे तेवढंच केलं. त्यांना नको होतं की जनतेची खऱ्या पद्धतीनं आपल्या प्रभागात मुलांसाठी. बरोबर. तर त्याच्यामध्ये काय झालं की मंदिरं तयार झाले, त्या ग्राउंड मध्ये मंदिरं तयार झाले. त्याच्यानंतर काय झालं, बॅलन्स जी जागा वाचत होती तिथे काय याची उमेद नाही राहील. महागाईमुळं असं झालंय की जो आपला मिडल क्लास व्यक्ती आहे तो फक्त आपला फॅमिलीचं मेंटेनन्स आणि या गोष्टीमध्येच एवढा व्यस्त झाला आहे का तो देशाचाही विचार करू शकत नाही, ना शहराचा विचार करू शकत, ना एरियाचा विचार करू शकत. एवढा तो ओझ्याखाली पूर्ण हे झालेला आहे. त्याचसाठी लोकशाहीमध्ये जनतेचा सर्वांगीण विकास व्हावा, जनतेच्या सुखादुखामध्ये सामील व्हावं, याकरिता तरतूद दिली आहे की त्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी जे पूर्वजाच्या वेळेस एक पंचायत व्हायची, पंचायत राज बसायचा न्याय अन्याय करण्यासाठी. पण तो आताचा काळ लोक सामोर येऊ देत नाहीये, त्यांचे पाय खिचल्या जाते. बरोबर. त्यांना हवे असते त्यांचे गुडघे चाटणारे, त्यांना मुजरा करणारे, तशा लोक त्यांना प्रिय असतात. तसंही मीडियामध्ये या गोष्टी दाखवल्या जात नाही, त्याच्यामुळे सगळ्यात जास्त सोशल मीडियामध्ये या गोष्टी दाखवल्या जाते. देशाचा सगळ्यात मोठा आधारस्तंभ मीडिया आहे, चौथा आधारस्तंभ मीडिया आहे. भलेही मला प्रसिद्धी नाही मिळाली तरी चालेल. बरोबर. या अनुषंगाने मी आजपर्यंत समाजकारणात वावरताना राजकारणात मी कधी दाखवलं नाही. कारण सामाजिक कार्यकर्ता बनणं, एक समाजकारण करणं खूप कठीण आहे, पण राजकारण करणं फार सोपी आहे. राजकारण करणं, पण समाजकारण करणं फार कठीण आहे. तो नाही येऊ शकत, तो आणखीन करत राहतो, त्याला आणखीन आनंद वाटते की रयतेची सेवा करावी, त्याच्या प्रत्येक समस्येवर तोडगा काढावा. आणखीन हे काहीच लोकांमध्ये सीमित असते. ते आता फक्त माझ्या रयतेने ओळखावं कोण योग्य आणि कोण अयोग्य. हो, एक प्रश्न आता, म्हणजे हा प्रश्न तेवढा हे नाही आहे, पण कसं आता सगळीकडे ईव्हीएम बद्दल चालू आहे की आम्हाला ईव्हीएम वर म्हणजे ट्रस्ट नाही आहे ना, त्या विषयावर तुम्ही काय बोला? ही तर गोष्ट बरोबर आहे, पण आपण ते कधी चोरी बघितली नाहीये, ते समोर दिसली नाहीये. आता कोणाचा पराभव होतो तर ईव्हीएम वर ताशेरे फोडले जातात आणि कोणी जिंकलो तर तो एकच म्हणतो जो जिता वही सिकंदर. ते म्हणून ते चोरी समोर येऊन नाही राहिलेली, हे बी होऊ शकते. वेगवेगळ्या पद्धतीचे ताशेरे फोडतात, वेगवेगळ्या पद्धती, त्यावर काही बोलू शकणार नाही मी. मुकेश भाऊ, आपण आणखी काय आपण काय बदलाव करू? आपण बदलाव तर प्रत्येक जातीच्या धर्माच्या लोकांना समान वागणूक देत आलो आणि देत राहील शेवटच्या श्वासापर्यंत. त्याचबरोबर माझ्याकडे गोर गरीब बी आला,
निराधार व्यक्ती बी आला, काय कार्यक्रम कोणी बी आला, तर मी चेहरे पाहून काम कधी करणार नाही की हा आपला आहे म्हणून. मी सगळ्यांना समान दर्जा आणि समान वागणूक देईल, जे मी 12 वर्षापासून सतत करत आलो त्याच पद्धतीनं. कारण की मी जर त्या माझ्या रयतेसोबत, एका माणसासोबत, माणूस बनून माणसात जन्माला आलो, किती बी काही झालं तरी मी शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या समाजासाठी, रयतेसाठी, नागरिकासाठी तेच काम करत राहील. मला किती बी अडीअडचणी आल्या, किती बी मी चिडचिड झालो, कामाच्या भविष्याला, जे आता भविष्य आहे आपले मुलं, त्यांना योग्य दिशा दाखवेल, शिक्षणाकडे जास्त त्यांना, स्पर्धाकडे त्यांना वळवण्याचं काम करेल. कारण की आताची पिढी पूर्ण व्यसनाच्या मार्गीला गेली आहे. त्यावर तोडगा काढेल की व्यसनमुक्ती कशा पद्धतीने व्हावं, की माझ्या नागपूर शहरामध्ये इतक्या प्रमाणामध्ये, की हे जे बाकी काही हिरोईन फिरोईन काय म्हणते ते माहिती नाही, आपल्याला कधी बघितलं नाही, हे जास्त प्रमाणात येत आहे, ते गांजा गिंजा असं ते जास्त प्रमाणात येत आहे. तर याच्यावर आपण प्रतिबंध लादण्याचं काम करण्याचा पहिले पहिला उद्देश राहील की बाबा रे, की आपल्याला जन्म दिला आपल्या आई वडिलांनी, की तुम्ही हे करून तुमचं जीवन वाया नको. एक चांगला व्यक्ती जन्माला दिला, जन्माला घातला, आणि तो देशाचं भवितव्य आहे हे समजून त्यांना दिशा देण्याचं काम करेल. आपल्याला जरी ऑलमोस्ट आपल्या वार्डातले सर्व कामं असं काही वाटते का, काही वार्डात आता काही कामं झाले नाही? भरपूर काम आहे, भरपूर काम आहे. तर विकास कुठेच झालेला नाहीये असं मी सिमेंट समजतो. रोड आणि सिमेंट रोडचं बी त्यांनी जे नियोजन केलं, त्यांनी त्याच्यामध्ये मला तर असं वाटतं की त्यांनी लोकांचे घरं खाली टाकले आणि सिमेंट रोड वर बनवला. त्यांना थोडीशी जाण नाही वाटली की सिमेंट रोड बनवू, पाणी साचत नाहीये, आणि त्याचबरोबर त्यांनी गतिरोधक लावण्याचे काम सुद्धा नाही केलेले आहे. की आजकालची युवा पिढी इतक्या सपाट्याने गाडी चालवतात की कुठे छोटे छोटे जे येतात ते सुद्धा लावले असते तर गल्लीबोळातल्या मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना, जे म्हातारे जे आहे, त्यांना अडचण भासत आहे. तर त्या कारणाने त्यांना ते जाण हवी होती की छोटी म्हणजे प्रगतीकडे आपण सर्व वाटचाल नाही. हेच आहे का धोरण? त्या सिमेंट रोड, तुम्ही करोडो रुपयाचे सिमेंट रोड बनले, पण इकडे रोजगारीनं, महागाईनं तो त्यानेच पूर्ण त्रस्त झालेला आहे. तर त्या सिमेंटच्या रस्त्यावर चालणारे माणसं तरी उरणार का? तुम्ही माणसासाठी रस्ते बनवले ना, पण इकडे तो व्यक्ती रोजगारीनं, महागाईनं, व्यवसायानं, कामधंद्यानं पूर्ण पिचकल्या गेलेला आहे, पूर्ण गुरफटल्या गेलेला आहे. तो म्हटल्या जाईल का? कमीत कमी तेच म्हणतोय आम्ही सरकारला, माझी तेच विनंती आहे की मी सुद्धा सत्तेत सहभागी आहे. जनतेला हेच वाटतं की माझा पुढारी किंवा माझा नेता त्यांनी माझे प्रश्न जे आहे ते सरकार समोर मांडले पाहिजे, तेव्हाच त्या गोष्टीचं सरकार समोर मांडणारा व्यक्ती यांनी जेव्हा दिवशी जनतेने निवडून दिला त्या दिवशी हे सगळ्या गोष्टी संपून जाईल, भ्रष्टाचार बी संपून जाईल. जनतेसाठी लढणारे व्यक्ती जर शोधले, पण मी बघतोय 5 वर्ष दिसत नाही. मालक आणि साहेब बनून जातात, त्यांच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगा बनतात, त्यांचेच मोठे मोठे उद्योग व्यवसाय सुरू होतात, त्यांच्याच मोठ्या मोठ्या गाड्या बदलून जातात, पोट भरून जातात, आणि माझ्या मायबाप जनतेचे पोटाचे पूर्ण आतडे सोडून जातात. अशी ही व्यवस्था आहे. कोणाला शिक्षण आणि अनुभव का बरं मागितला जात नाही? आज मी बघून राहिलेलो आहे की असे उमेदवार ठाकल्या गेलेले आहे की ते पैसेवाले, माझ्याच प्रभागातून त्यांनी पैसे आणून तिकीट घेतलेल्या, त्यांना जनतेची सेवा काय? समजा त्यांच्याकडे जर एक प्रश्न जरी विचारला की त्यांनी विचारावं की याला डॉक्युमेंट कोणते लागते, तो जर पास झाला त्याच्यामध्ये तर समजा त्याला मत द्यावं. त्यांना बेसिक बेसिक तरी माहिती पाहिजे की नगरसेवकाचे छोटे मोठे तर हे इतकं जे कल्याणकारी योजना जे लागू आहे आपल्या जनतेला, हे पोहोचवण्याचं काम आहे, तेच त्याला माहिती नाहीये, अनुभव नाही. तुम्ही तिकीट आणता, ओळखीच्या बळावर तिकीट आणता, पण जनतेने बी ते ठरवावं की अनुभव व्यक्तीला, काम करणाऱ्या व्यक्तीला जनतेने निवडून द्यावं. तर हा नंतरचा खेळखंडोबा संपून जाईल. जनता कधीच रोष व्यक्त करणार नाही. जनता फक्त रोष व्यक्त करते केव्हा? की जेव्हा त्यांच्याकडे मत मागायला जाते तेव्हा. त्याच्यातूनही केव्हापर्यंत चालणार आहे? का केलंय ना भाऊ, गव्हर्नमेंटनी ऑलरेडी जनतेला एवढं दाबून ठेवलं आहे का त्यांना आपल्या घरगुती प्रश्नाशिवाय है ना आत्महत्या करायला लागली, महागाई पायी, रोजंदारी पायी. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. यासाठी विचार करावा लागेल, युवकांनी सामोर यावं लागेल, युवकांनी क्रांती घडवावं लागेल, एक इतिहास घडवावा लागेल की जेणेकरून उद्याच्या पिढीला आदर्श मिळेल, योग्य दिशा मिळेल. जर आपण इथं थांबवलं नाही तर उद्याचं काय होईल काही सांगता येत नाही. माहिती आहे, आवाज उचलला जातो, आवाज झटवला जातो, पण पैशा पायी तो आवाज दडवण्याचं काम सुद्धा झालेलं आहे. हा अनुभव आहे माझा. आपल्या नागरिकांना आपण काय सांगायचं इच्छितो?
नागरिकाला तेच म्हणत आहे की जागृत व्हावं की ही जी निवडणूक आहे स्थानिक पातळीवरची आहे, ही निवडणूक नगरसेवकाची नाहीये. तुम्हाला तुमचा हक्काचा व्यक्ती निवडायचा आहे, तुम्हाला तुमचा आवडीचा व्यक्ती निवडायचा आहे, तुम्हाला मालक नाही निवडायचा आहे, साहेब नाही निवडायचा आहे. एक योग्य व्यक्ती तुमच्यासाठी प्रत्येक गोष्टीला एका हाकेला सोडून एक वेळा आला की मग तो अनुभव माझा 5 सुद्धा वर्षानंतर तो दिसतच नाही. अनुभव माझा सुद्धा आहे. मी बी जवळपास आता 22 वर्षापासून मतदान करून राहिलेलो आहे. हा. जवळपास 18 वर्षात झाला. आज माझी 41 वर्ष म्हणजे वय आहे माझी. मी सुद्धा किती खासदार आमदार नगरसेवकांना मी मतदान केलेलं आहे. मी सुद्धा यापूर्वी मतदार होतो. मी सुद्धा केलेले आहे. मी हे बघितलेलं आहे. मी एवढं करून मी शेवटी तो मालक आणि साहेब बनला. रात्र दिवस पाहायला भिंगरी बनून कार्यकर्ता बनून मी झटलेलो आहे. पण त्यांची फक्त असते काम काढेपर्यंत त्यांना फक्त गरज असते, दादा बापू असते. त्यानंतर एकदा ते खुर्चीवर बसले किंवा ते आता भेटू शकत नाही, साहेब खूप थकलेले आहे, ते अस्वस्थ वाटत आहे त्यांना. असे कारण आम्हाला वाटते की आत्मविश्वास आहे की जे बोललात ते परिपूर्ण सत्य आहे ते. कारण की लोकांना मला माझ्याबद्दल आपुलकीच वाटते. माझ्याकडे कोणी एखादी ताई बी आली, छोटी बी आली, तर तिलाही असं वाटते आपुलकीसारखं आपलं सुखदुःख सांगावं. माझ्या ऑफिसमध्ये कितीक महिला येतात, त्यांना घरचा बी जर त्रास असला तर त्या अशा आपुलकीने सांगतात. एक भाऊ म्हणून असं वाटते की सगळा भाऊच वाटते. असा हा माझा ऑफिसचा अनुभव आहे. मी घेतलेला आहे की एक आपुलकीने आपलं सुखदुःख सांगतात. मी माझ्याच प्रभागातल्या कितीक महिलांना असं समजावलं ना, आज त्यांचं घर बसलेलं आहे की बाई हे चालत असते, झगडा भांडण हे चालत असते, काही दिवस असते. सीतेला सुद्धा वनवास भोगावा लागला असता होता. तर आपण ते एक मनुष्य आहे, ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागते. होतात पण एकदम असं हे नाही करून जावं लागेल. अशा कितीक महिलांचं मी त्यांचे संसार उद्ध्वस्त आई लोक, काकू लोक, मावशी लोक, आत्या लोक असे इतके नातं बनून गेले की माझ्या नातेवाईकपेक्षा ही माझी रयत इतके नातेवाईक होऊन गेले आहे की मला जसं वाटते की मी कोणत्या जन्माचं पुण्य होतं मला की ह्या जन्मामध्ये मला ते मिळालं की मला इतके नातेवाईक रयतेच्या स्वरूपात मिळाले. पक्षानं माझ्यासोबत घात केला, शिवसेनेनं, म्हणून मी पक्ष हा असा फोटो होईल माझा, तुम्ही 5 वर्षानंतर दिसत असा घालत